नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपात स्वीकृत नगरसेवक पदावर बुद्धिजीवी व्यक्तींना संधी द्या, मयूर बैसाने यांची पत्रकार परिषदेतून मागणी. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर पात्र व बुद्धिजीवी व्यक्तींना संधी द्यावी अशी मागणी करत ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदे ही राजकीय निकषावर नव्हे तर शिक्षण, सामाजिक कार्य व तंत्रज्ञ यांच्या आधारे दिले जावेत. या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली असून पारदर्शक पद्धतीने नियुक्त्या करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे धुळे महानगरपालिका वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगलेली असून न्यायालयाच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यात सगळ्यात मोठे योगदान आपलंच आहे. आपण ती बातमी लावून झाल्यानंतर ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी जनहित याचिका या संदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आता मागील काही दिवसांचा आढावा जर आपण घेतला तर स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना आजपर्यंत लोकांना ज्ञात नव्हती. कदाचित जी काही राजकीय मंडळी होती, सत्ताधारी होती किंवा विविध क्षेत्रातील लोक होती यांनी कदाचित पोहोचलेली नसावी. आत्तापर्यंतचा स्वीकृत नगरसेवक संदर्भातला सर्वांचा भ्रम असा होता की पडलेल्या उमेदवारांसाठी, पराभूत उमेदवारांसाठी केलेली ती सोय म्हणजे स्वीकृत नगरसेवक पद. परंतु मी त्याचा खोलात गेलो, त्या कायद्याचा अभ्यास केला आणि ती संकल्पना समजून घेत असताना माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या ज्या मी लोकांपर्यंत काही दिवसांपासून पोहोचत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात त्या पोहोचलेल्या आहेत. आता स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना काय? ॲक्च्युली स्वीकृत हा शब्दच कुठे नाही. खरं तर नामनिर्देशित सदस्य हा त्यासाठी लायक शब्द आहे, तरी त्याला स्वीकृत नगरसेवक म्हटलं जातं त्याबद्दल वाद नाही.